हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण ना एक खास लोणच्याची रेसिपी करणार आहोत, ज्याचं नाव ऐकून ना मला माहिती आहे तुम्हाला तोंडाला पाणी सुटणार. तर आजची रेसिपी आहे खारातली मिरची. आहे ना मस्त, नाव ऐकूनच असं वाटतं ना की लगेच करून लगेच खावं. यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, त्यात टिप्स आणि ट्रिक्स पण दिलेले आहेत. खारातली मिरची करण्यासाठी आपल्याला पावशेर मिरची लागणार आहे, जी साधी असते, म्हणजे लवंगी मिरची नाही, म्हणजे काळपट मिरची नाही. अशी लाईट ग्रीन कलरची जी मिरची असते ती लागणार आहे. आपण काय केलं माहितीये का, की चाळणी त्यांना स्वच्छ मिरची धुवून रात्रभर तशीच ठेवली होती. पूर्ण त्याचं पाणी गेल्यावर एका नॅपकिनवर पसरवून पूर्ण ती वाळवून घेतलेली आहे. वाळवून म्हणजे कोरडी करून घेतली आहे आणि त्याचे ना देठ असे आपण काढून घेतलेली आहेत. आता आपल्याला ना मिरचीची भरड करून घ्यायची आहे, जाडसर वाटून घ्यायचे आहेत. त्यासाठी काय करायचंय, मिरचीचे असे मोठे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून घेऊया. अर्ध्या मिरच्यांचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण मिक्सर आहे ना चालू बंद करून आहे ना भरड करून घेऊयात. अशी भरड करून घेतलेली आपण. बाकीच्या मिरच्यांची पण अशीच भरड करूया. मिरचीची सगळी भरड करून झालेली आहे. आपण ही भरड का केली आहे माहितीये का, की आपलं जे लोणचं आहे ते लवकर मुरेल यासाठी आपण करून घेतलेली आहे. 1.5 चमचा मेथ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. हाताला गरम लागल्या की आपण यांना प्लेटमध्ये काढायच्या आहेत. आता मेथ्या ना हाताला गरम लागतायत, आपण एका प्लेटमध्ये गार करायला काढून घेऊयात. आता आपण ना अर्धी वाटी मोहरीची डाळ आहे ना, ती पण सेम जसं आपण मेथ्या भाजल्या सेम तशीच आपण भाजून घेऊयात. आता हे दोन्ही जिन्नस भाजून घ्यायचं कारण आहे की लोणचं आपलं छान टिकणार यासाठी. ह्यातलं काय होतं की कधी कधी थोडंसं मॉइश्चर असतं, थोडासा ओलसर पण असतो, तर हे भाजल्यामुळे ना सगळा निघून जातो. आता हे पण ना हाताला गरम लागतंय. काय करूयात आपण, आता हे सुद्धा ना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात गार करण्यासाठी. आता ना मी याकडे बरोबर एवढं 1/4 वाटी, ज्या वाटीने आपण मोहरीची डाळ घेतली होती सेम त्याच वाटीने 1/4 वाटी मी तेल गरम करायला ठेवलंय. अगदी 1 ते 2 मिनिटं फक्त गरम करून घ्यायचंय तेल आणि गॅस बंद करायचा आहे. 1-1.5 मिनिटं झालेलं आहे आणि असं आपण चेक करायचं. छानपैकी हळूहळू अशी वाफ येत असेल की काय करायचं, आपण चेक करायचं की ना तेल तापलंय की नाही. आपल्याला जास्त तापलेलं नकोय, मीडियम पाहिजे. येस, हे बघा, आता तुम्ही बघू शकताय की बारीक बुडबुडे येत आहेत. आता काय करायचं, गॅस बंद करायचा. आपण ह्याच्यात काय केलं, चेकिंगसाठी चिमूटभर आहे ना हिंग टाकला होता चेक करण्यासाठी. आता आपण एक तेल आहे ना गार करून घेऊया. आता आपण ज्या मेथ्या भाजून ठेवलेल्या होत्या त्या मिक्सरमध्ये घेऊ आणि त्याची बारीक पावडर करून घेऊया. मेथ्यांची आपण बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे. आता आपण मोहरीची डाळ जी आहे भाजून घेतलेली ती आपण ना भरड करणार आहोत, त्याची पावडर करायची नाहीये. आपण छानपैकी ना भरड करून घेतलेली आहे. आपण ना एक बाउल घेतलेला आहे, त्यात आता आपण ही जी पावडर करून घेतलेली मेथ्यांची ती टाकून घेऊया. मोहरीच्या डाळीची भरड, 4.5 चमचे मीठ, 2 चमचे हळद, 4.5 चमचे हिंग. आता हा लोणच्याचा आपला जो सुका मसाला आहे तयार झालेला आहे. आपण तो छानपैकी आधी मिक्स करून घेऊया. हा मसाला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलाय. आता ह्याच्यात ना आपण 6 लिंबांचा रस जो आहे तो टाकून घेत आहोत आणि परत एकदा छान मिक्स करत आहोत. आपण हे जे लोणच्यासाठी जे वाटीचं प्रमाण घेतलंय किंवा चमच्याचं प्रमाण घेतलंय किंवा मिक्सर वापरलेला आहे किंवा हे जे बाउल वापरलेलं आहे ते सगळं कोरडं असलं पाहिजे. त्याच्यात ना पाण्याचा अजिबात अंश नकोय, म्हणजे आपलं जे लोणचं आहे ते खूप छान टिकतं. लिंबाचा रस मिक्स करून झाला की त्यात ना ही मिरचीची भरड टाकून घेऊया. आता आपण जे तेल आहे ना गरम करून गार करून घेतलं ते सगळं ह्याच्यात ओतून घेऊया. आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया. आता इकडे ना एक विशेष टिप आहे की लोणचं कुठलंही करताना ना ते सकाळीच करावं, संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला करू नये. आता आपण हे जे लोणचं केलं हे पण आपण सकाळीच करत आहोत आणि मुरवण्यासाठी आपण 1 दिवस आपण ठेवणार आहोत.
हे जे लोणच्याला लागणारं जे साहित्य आहे त्याचं सगळं जे मेजरमेंट आहे, प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे, तिकडे तुम्ही चेक करू शकता. लोणचं आपल्याला छानपैकी तयार आहे, पण आपल्याला मुरवण्यासाठी 1 दिवस अख्खं ठेवायचे झाकून. तर मंडळी, तोंडाला चव आणणारी आणि झटपट होणारी अशी झणझणीत खारातली मिरची तयार आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची लोणच्याची रेसिपी? आहे ना मस्त, झटपट होणारी आहे सर्वात महत्वाची म्हणजे. आणि आता तुम्ही कितीही प्रमाणात करू शकता, कारण हे लोणचं जे आहे किंवा खारातली मिरची आहे ती छानपैकी बरेच महिने छान टिकते. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.